मित्रांनो, काय एखादा माणूस 10 वर्ष पेन आणि कागदाशिवाय 6,000 ओळींचं पुस्तक लिहू शकतो? तेही अशा कोठडीत जिथे नीट उजेडही नव्हता? ऐकायला हे मार्वेलच्या सुपर हिरोसारखं वाटतंय ना? पण हे सत्य आहे. सावरकरांकडे असा एक मेंदू होता जो विज्ञानालाही कोड्यात टाकतो. अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकरांना लिहिण्याची सक्त मनाई होती. पण त्यांची काव्यशक्ती थांबली नाही. त्यांनी तुरुंगाच्या भिंतींवर दगडाच्या अणकुचीदार तुकड्यांनी ओळी कोरायला सुरुवात केली. खरा थरार तर पुढे आहे. जेव्हा इंग्रज अधिकारी भिंतीवरचं लिखाण पुसायला यायचे तेव्हा सावरकर हसायचे. कारण त्या भिंतीवरच्या ओळी पुसण्याआधी सावरकरांनी त्या आपल्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये सेव्ह केल्या होत्या. 10 वर्ष त्यांनी तब्बल 6,000 ओळींचं कमला हे महाकाव्य भिंतींवर कोरलं. पेन नाही, कोणतीही नोंद नाही. जेव्हा ते 10 वर्षांनंतर भारतात परतले तेव्हा त्यांनी एक एक शब्द जसाच्या तसा कागदावर उतरवला. आजचे न्यूरोसायंटिस्ट म्हणतात ही मेंदूची हायेस्ट लेवल आहे. जगातील सर्वात प्रबळ स्मरणशक्ती असलेल्या या मराठी सुपुत्रासाठी कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. आणि अशाच विषय हार्ड माहितीसाठी आपल्या फॅक्ट फाईलला आत्ताच सबस्क्राईब करा.